आज मुंबई उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिला आहे। कालच्या दोन्ही कोर्टातील म्हणजेच नाशिकच्या न्याय दंडाधिकारी आणि जिल्हा सत्र न्यायालय या दोघांनीही वस्तुस्थिती विचारात घेतलीच नाही असं कोकाटे यांच्या वकिलांचं म्हणणं रास्तच आहे। ज्यावेळी विशिष्ट कोठ्यातील ही सदनिका घेण्यात आली त्यावेळी दाखवलेले उत्पन्न खोटे नव्हते, मात्र पुढे उत्पन्न वाढलं आणि मग संबंधितांनी पाठपुरावा करून कोर्टात खटला दाखल केलाय। माणिकराव कोकाटे यांनी सुरुवातीला हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतलं नाही असं आमचं निरीक्षण आहे। कोकाटे यांच्या बाबत आम्ही जे काही जाणतो ते एवढंच की ही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या भानगडीत गुंतलेली नाही। कृषी मंत्री पदाचा कारभार असताना किती मोठी उलाढाल होते हे आम्ही सांगण्याची गरज नाही। यापूर्वी अनेक उदाहरणं आणि त्यांची साक्ष आहे। एखाद्या मंत्र्याबद्दल संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना सकारात्मक बोलावं एवढा चांगला कारभार माणिकरावांचा होता। पोटात एक आणि ओठात दुसरं असं त्यांना करता येत नाही, पण हा त्यांचा अवगुण अथवा गुण असावा। पण म्हणून किरकोळ आरोपामुळे अनेक वर्तमानपत्रांनी माणिकरावांना खलनायक म्हणून दाखवण्यात कमी केलं नाही। आम्हाला एकच म्हणायचं आहे की कोणतीही बातमी देताना किंवा मत व्यक्त करताना पूर्वपीठिका जाणूनच मग व्यक्त केलं पाहिजे। अनेक तथाकथित बड्या वृत्तपत्रांनीही हे पथ्य पाळलं आहे का नाही हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे। माणिकराव गेल्या अनेक दिवसापासून अबोल आहेत। मंत्री म्हणून आपलं काम उत्तम रीतीने ते करत आहेत, पण किरकोळ खटल्यापूर्वी त्यांनी जे मनस्ताप झाला आहे त्याला हवा देण्याचं काम अनेक बोरू बहाद्दारांनी केलं आहे। ही आमची खंत आहे। देशातील अनेक सवलती खोटे दाखले घेऊन मिळवण्यात येतात। मुख्यमंत्र्यांच्या कोठ्यातील घरं ज्यांना मिळाली आहेत त्यांच्या सगळ्यांची चौकशी करण्याचे ठरवले तर अनेक बडे मासे गळ्याला लागू शकतात। जो माणूस एका मतदारसंघातून अनेक वेळा निवडून येतो त्याच्याबद्दल संपूर्ण जनतेचं चांगलं मत असल्याशिवाय जनता त्यांना मत देईल का याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आज या प्रकरणाचा स्वल्पविराम आलेला आहे। आता नैतिकता म्हणून माणिकरावांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे। राजीनाम्यासाठी त्यांना थांबवता आलं असतं। खरं पाहिले तर देशात अनेक उदाहरणं आहेत, पण आपल्या पक्षनिष्ठेला अनुसरून पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी त्यांनी दिलेला राजीनामा हे चांगलं पाऊल आहे। आता ज्यांनी यांचा राजीनामा मागितला होता त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना परत मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी केली पाहिजे। देशातील अनेक मंत्री यापेक्षा 10 पट गंभीर आरोपाखाली आणि अपराधाखाली न्यायालयग्रस्त आहेत, पण हे मस्त आहे आणि सत्ता भोगत आहेत। वयाचा खोटा दाखला देऊन बिहारचे उपमुख्यमंत्री ताट मानेनं आपलं पद भोगवित आहेत। एकूणच या प्रकरणाची बेरीज वजाबाकी केल्यानंतर असं लक्षात येते की आता राजकारण छक्के पंजे केल्याशिवाय करता येत नाही। न्यायालयात तारखावरती तारखा घेणारे कित्येक महाभाग छानपैकी पदोपभोग घेत असतात। आम्हाला माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जी काही माहिती मिळाली आहे त्यांच्या आधारे आम्ही त्यांना जसे ओळखतोय तशा प्रकारेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। ते जर खरोखरच दोषी असते तर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असता का? आम्ही या सर्व बाबतीत राजकारण होऊ नये या मताचे आहोत, कारण हा सर्व प्रकार अतिशय जीवघेणा आहे। अशा गोष्टींमुळे प्रामाणिक माणसांना प्रचंड मनस्ताप होऊ शकतो। त्यामुळेच हे प्रकरण अधिक चिघळू नये आणि आमच्या लेखणी बहाद्दाराने उगाच चघळू नये एवढंच आम्हाला सांगायचं आहे। आजच्या निकालामुळे माणिकरावांना मिळालेला दिलासा भविष्यातही कायम राहावा असंच आम्हाला वाटतं।